आज आपण सुवर्णबन सोसायटीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एकत्र जमलेले आहोत। ह्या सोसायटीशी आमचं एक वेगळं नातं आहे। 2016 पासून आम्ही ॲग्रीमेंट केल्यापासून आम्ही एकत्र आहोत। याच्यात असंख्य अडचणी आल्या, कोर्ट केसेस झाल्या, या सगळ्यातनं तालून सुलाखून आम्ही या आत्ताच्या या स्थितीपर्यंत आलेलो आहोत। आणि मला एक आवर्जून नमूद करायचं आहे की आम्ही जसे हे केले तसेच आपल्या सोसायटीच्या सगळ्या मेंबरनी आमच्यावर जो विश्वास दाखवला किंवा त्यांनी जे म्हणजे कायम आमच्या बरोबर राहिले, शेवटपर्यंत राहिले, याचा मला खूप अभिमान आहे आणि मी त्यांना सगळ्यांना खूप माझ्या वतीने धन्यवाद देतो। आणि हा प्रोजेक्ट आम्ही यशस्वीरित्या लवकरात लवकर वेळेत पूर्ण करू की मी त्यांना सगळ्यांना माझ्यातर्फे आमच्या त्रिशा डेव्हलपर्स ग्रुपतर्फे खात्री देतो। सोसायटी आणि आम्ही सगळ्यांनी पेशन्स ठेवल्यामुळे आता हा प्रोजेक्ट चालू होतो आहे, पण त्या दरम्यान आम्ही जवळजवळ 15 प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत। त्यामुळं आय एम शुअर की त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढला असेल आमच्याबद्दलचं दरम्यानच्या कामांमुळे, आणि आम्ही ते नक्की डिलिव्हर करायचा प्रयत्न करू। झालेली बिल्डिंग झाल्यानंतर सगळे तुम्हाला सांगतीलच। मी प्रदीप देशपांडे ह्या सोसायटीचा सेक्रेटरी आहे। आता हे गेले 10-12 वर्ष झाले हे आमच्या सोसायटीचं पुनर्विकासाचं काम चालू होतं। त्यात बऱ्याच काही अडचणी आल्या, पण चिंचोरे साहेबांनी ह्या चांगल्या रीतीने सगळ्या सोडून आज आपण भूमिपूजन केलेलं आहे। खरं तर त्यांचे एफर्ट्स या बाबतीत खूप मोठे आहेत। त्यांनी खूप कष्ट घेतले ह्यासाठी आणि त्यांच्याकडे पेशन्स बघावे तर खूप आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी विलास सरबडे, सुवर्णबनचा सगळ्यात जुना फ्लॅट ओनर। 1978 साली आम्ही या जागेत राहायला आलो आणि या जागेने आम्हाला भरपूर काही दिलं। आणि आता ही रिडेव्हलपमेंटला जेव्हा चिंचोरे साहेबांनी घेतली त्रिशा बिल्डर्स, तेव्हापासून आमच्या डिस्कशन झाल्या। त्याला वेळ लागला कारण आमच्या ह्याच्यात बरीच लिटिगेशन्स होती। ती आता सगळी चिंचोरे साहेबांनी क्लिअर केलेली आहेत। इमारत पाडून आज भूमिपूजन समारंभ झाला आहे। तर आम्हाला सगळ्यात आनंद आम्हाला झालेला आहे की आता 2 वर्षामध्ये आपण आपल्या हक्काच्या नवीन घरात राहायला येणार आहोत। ही जी सगळी प्रोसेस झाली चिंचोरे साहेबांनी केली ती खूप पेशंटली आणि चांगल्या पद्धतीने हँडल केली, जेणेकरून कुठल्याही कायद्याची अडचण ती इमारत बांधताना येणार नाही याची सर्वतोपरी आता चिंचोरे साहेबांनी काळजी घेतलेली आहे। आणि आजचा भूमिपूजन समारंभ आहे त्याला आयसिंग ऑन केक म्हणतात, तसा झालेला आहे। सगळ्यांना आजचा समारंभ आवडला आणि संपूर्ण धार्मिक पद्धतीने आपण आजची भूमिपूजन केलेलं आहे। त्यामुळे पुढची वाटचाल निश्चितपणे हा गणपती आपल्याला निर्विघ्नपणे पार पडेल अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। मला आज हा बोलायचा योग आलाय, म्हणजे मला खरंच अजिबात प्रॅक्टिस नाहीये, पण आमचे जे बिल्डर आहेत त्यांनी आम्हाला इतका धीर दिलेला आहे। 15 वर्ष जवळजवळ आम्ही धीर धरलेला आहे आणि आजचा दिवस म्हणजे इतका सुंदर निघालाय। गणपतीतला विषय म्हणजे हा, आणि फारच मला आनंद झालाय। आता आमचं पुढं काय काय माहित नाहीये, पण आता वय वर्ष 75 संपतंय, म्हणून अजून थोडे दिवस छान जगावं अशी देवापुढे मागणी मागते। आमच्या बिल्डरना अशी चांगली बुद्धी देव, एवढंच मागते मी आता। मी सुहास कुलकर्णी, फ्लॅट नंबर 6 मध्ये राहत होतो। त्रिशा बिल्डर्सची आमची चिंचोरेंची ओळख 2016ची, तेव्हापासून आजपर्यंत मध्ये कोविडचा पिरियड गेला, पण तरीसुद्धा त्यांनी आमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायला घेतलं आणि खरोखरीच त्या माणसाने इतकं सुंदर आम्हाला ऑफर दिली आहे, ज्यांची दिवसेंदिवस अशीच प्रगती हो आणि लवकरात लवकर आम्ही या वास्तूत परत येऊ एवढी सदिच्छा, आणि त्या दोघांना धन्यवाद।